नमस्कार मंडळी, गोविंदराज फार्म चोबळी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. तर हे आहे आमची ड्रॅगन फ्रूटची बाग. ही 5 एकरमध्ये आहे. 2.5 एकर आपण ट्रायल प्लॉट घेतलेला होता आणि त्यानंतर 2.5 एकर आपण परत लावलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सीझन संपल्यानंतर आपल्याला आंतरमशागतीची कामे काय काय करायला पाहिजेत किंवा बागेसाठी काय गरजेचं आहे, कोणता खत घालायला पाहिजे, पाचट लावल्यानंतर त्याचे उपयोग काय आहेत, पाचट का लावायला पाहिजे, पाणी किती द्यायचं, असा सगळा व्हिडिओ आपण यामध्ये शूट केलेला आहे किंवा आपण यामध्ये दाखवणार आहोत. तर ड्रॅगन फ्रूटच्या बागेचा हा आपण डिटेलमध्ये व्हिडिओ शूट केलेला आहे. व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, तुम्हाला सगळंच लक्षात येऊन जाईल. तर सगळ्यात अगोदर खत कोणता घालायचा, तर हा आहे आपला खत. तर ही आहे मळी. कारखान्याहून आपण ही मळी आणलेली होती आणि असं आपण 1 वर्षापूर्वी यावर्षी या सीझनला घालायचा असेल तर मागच्या उन्हाळ्यामध्ये आपण कारखान्याहून आणायची आणि असा डेपो लावून ठेवायचा. तर आम्ही अशा प्रकारे डेपो लावून ठेवलेला आहे, जेणेकरून ओली मळी असेल किंवा हा ओला खत असेल तो संपूर्णपणे व्यवस्थित वाळला गेला पाहिजे किंवा किंवा चहाची जशी पत्ती असते ना, अगदी त्या प्रकारे कोरडा व्हायला पाहिजे. त्याचे जास्त फायदे आहेत किंवा बाग पटकन पिकअप घेते आणि बागेला छान त्याचा उपयोग होतो. तर ही आम्ही गेल्या वर्षी मळी आणलेली होती आणि त्याचा डेपो लावून ठेवलेला होता. मस्त वर्षभर ही मळी मुरलेली आहे आणि आता मस्त असा कोरडा किंवा बगरा जो म्हणतात त्या प्रकारचा खत तयार झालेला आहे. त्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न तो म्हणजे लेबरचा. लेबर कोणत्याही क्षेत्रामध्ये आता कमी झालेले आहेत शेती रिलेटेड. तर आम्ही ही मशीन आणलेली आहे, खत घालण्यासाठीची मशीन, आणि त्याचसोबत हे लोडरसुद्धा आणलेलं आहे. यासाठी आपल्याला लागतात 2 ट्रॅक्टर. एक ट्रॅक्टरला आम्ही मशीन अटॅच केलेली आहे किंवा त्याला मशीन जोडून घेतलेली आहे आणि दुसऱ्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने त्याला लोडर लावून अशा प्रकारे भरत आहोत, तुम्ही पाहू शकता. आता यासाठी म्हणाल तर 2च माणसं लागतात, म्हणजेच 2 ड्रायव्हर लागतात, एक चालवण्यासाठी आणि तो लोडर. एक जरी माणूस असला तरी पुरेसा आहे, पण पटकन काम होण्यासाठी एक लोडरवरती आणि एक मशीनवरती असला तरीही चालेल. शेती रिलेटेड म्हणाल तर सध्या जास्तीत जास्त प्रॉब्लेम आहे तो म्हणजे लेबरचा किंवा सालगडी मिळणं. ते कुठेही कमीच आहेत किंवा तुटवडा निर्माण झालेला आहे. तर त्यासाठी आम्ही हा बेस्ट पर्याय निवडलेला आहे, हे मशीन घेतलेलं आहे. तर या मशीनचा आपण संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे, जसं की लोडर मशीन काय काम करतं, यामध्ये कसं भरायचं, कसा उपयोग होतो, किती लेबर कमी लागतात. तर कमी लेबरमध्ये बागेला खत घालण्यासाठीचं यंत्र किंवा मशीन असा आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही नक्कीच पाहू शकता. तर ड्रॅगन फ्रूटच्या बागेला हे आपण या मशीनच्या साहाय्याने हे खत घालत आहोत, तुम्ही पाहू शकता. अगदी एकसंग पडत आहे. लेबर वर्कमध्ये काय होतं, आपले लेबर कॅरेटने किंवा टोपल्याने टाकत असतात, तर ते एकसारखं पडत नाही. कुठं कमी टाकतात, कुठं जास्त टाकतात आणि व्यवस्थित कुठलीही आंतरमशागतीची कामे होत नाहीत. तर खत टाकून झाला त्यानंतर बागेला पाचट लावणं. आमच्याकडे पाचट तर होतं बनवण्यासाठी, पण ही मशीन अवेलेबल नव्हती. त्यामुळे आम्ही ही मशीन सोलापूरवरून मागवली आणि हे बनवून घेतली. तर अशा प्रकारे ही मशीन गठ्ठे बनवून दिलेली आहे आणि आम्ही हे सगळे गठ्ठे बनवून घेतलेले आहेत. जवळजवळ 4 ते 4,500 हे गठ्ठे आहेत आणि अशा प्रकारे त्या मशीनने आम्ही बनवून घेतल्यानंतर आता सगळ्यात मोठं काम ते आणून आम्ही इथे डेपोमध्ये लावला किंवा इथे स्टॉक जमा केला अगोदर, आणि त्यानंतर आम्ही बागेला खाट टाकल्याच्या नंतर ही गठ्ठे लावण्यासाठी सुरुवात केली. जागा तर खूप मोठ्या प्रमाणात लागते हे गठ्ठे ठेवण्यासाठी. त्यानंतर आम्ही अशा प्रकारे माणसांच्या साहाय्याने किंवा लेबरच्या साहाय्याने या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये भरलेला आहे आणि आपली जिथे बाग आहे, पेरूची बाग आहे, ड्रॅगन फ्रूटची बाग आहे, त्यामध्ये टाकलेला आहे किंवा हे गठ्ठे अशा प्रकारे अगोदर स्प्रेड करून घेतले, जेणेकरून फटाफट तिथल्या तिथे लावता येतील. आता बऱ्याच जणांचा प्रश्न काय आहे, म्हणजे सहसा बारामती किंवा त्या साईडमध्ये या पाचटाचं महत्त्व माहिती आहे, पण लातूर जिल्ह्यामध्ये किंवा आमच्या इकडे मराठवाड्याच्या भागामध्ये बागायतीही कमी आहे आणि अशा प्रकारच्या नवीन टेक्नॉलॉजीज किंवा अशा प्रकारचे गठ्ठे लावणे हा प्रकार कमी आहे. तर
बऱ्याच जणांना माहिती नाही की हे गठ्ठे लावल्यामुळं होतं काय. तर सगळ्यात मोठा आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त सतावणारा प्रश्न म्हणजे तण नियंत्रण. खूप तण येतं आणि ड्रॅगन फ्रूटच्या बागेला काटे असल्यामुळं लेबर भेटत नाहीत. लेबर बायका कामाला आल्या तरी इथे खूप काटे आहेत म्हणून खुरपण्यासाठी कोणीही तयार होत नाही. आणि फवारणी म्हणाल तर किती कराल? तर त्यासाठी आम्ही हा बेस्ट उपाय शोधून काढलेला आहे. एकतर तण नियंत्रणही होतं आणि बागेला थंडावा निर्माण होतो, उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशन होत नाही आणि अशा प्रकारे लावल्यामुळे तण येतच नाही. आता आम्ही ट्राय करून पाहिलेलं आहे. फक्त एवढंच आहे की हे पाचक गट्टे बनवण्यापासून ते अशा प्रकारे सगळीकडे पसरवून घेणे, बेडवरती लावून घेणे हा थोडा लेबर वर्क आहे किंवा लेबर खर्च आहे. पण ठीक आहे ना, वर्षभराच्या काळामध्ये 15 दिवस खूप काम केलं तरी आपण निवांत राहू शकतो. किंवा पावसाळ्याच्या काळामध्ये 4 ते 5 खुरपणी जे होत आहेत किंवा फवारणी ते आपल्या वाचतात. तिथेही आपली बचत होतेच. एकूण काय तिथे खर्च होणार होता तो अगोदरच इथे केला, आपल्याला डोक्याला कटकटही राहत नाही. तुम्ही इथे पाहू शकता सगळीकडे आम्ही हे स्प्रेड करून घेतलेलं आहे अशा प्रकारे. बागेला पाचट तर लावून झालेलं आहे, पण सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे हे पाचट इथे राहतं का किंवा खूप मोठं जर वारं आलं तर हे उडून जात नाही का? तर त्यावरती सुद्धा आपल्याकडे उपाय आहे. हे आहे आपलं रिव्हर्स फॉरवर्ड रोटावेटर. आणि पाचटावर माती ढकलण्यासाठी किंवा बेडवरती पाचट न उडू नये म्हणून माती आपण स्प्रेड करतो त्यासाठीचं. तर तुम्ही इथे पाहू शकता. सध्याच्या काळात बागायतीचं क्षेत्र वाढत आहे, पण बागायती इतकी सोपी नसते. बागायतीचं काय काय असतं ते फक्त बागायतदारांनाच माहिती असतं. ड्रॅगन फ्रूटचीही बाग किंवा आता लावण खूप होत आहे, पण लावून काहीच फायदा नाही. त्याची योग्य काळजी घ्यायला हवी. उन्हाळ्यामध्ये 4 ते 5 महिने ही आपल्याला पूर्ण बाग नेटने झाकावी लागते किंवा त्याला आच्छादन करावं लागतं. तर सगळ्यात मोठा यासाठीचं लेबर वर्क आहे ते म्हणजे बागेचं फाउंडेशन. आम्ही बाग लावल्यानंतर 4 ते 5 महिन्याची बाग असतानाच हे तारवर्क किंवा हे फाउंडेशन करून घेतलेलं होतं. आपलं राऊंड पोलवरती नाही आहे, तर आपण अशा प्रकारे पूर्ण फाउंडेशन करून घेतलेलं होतं, जेणेकरून बागेची साईज वाढल्यानंतर याला काटे असतात तर आपल्याला व्यवस्थित काम करता येणार नाही. त्यामुळे अशा प्रकारे आम्ही हे अँगल किंवा हे पोल अगोदरच उभे करून घेतलेले होते किंवा हे फाउंडेशन अगोदरच बनवून घेतलेलं आहे. तर दरवर्षीचं सगळ्यात मोठं काम म्हणजे आपण ज्या मेका ठोकतो बाजूला किंवा मेका लावून घेतो त्या पाण्याने कुजतात आणि खराब होतात, त्यामुळे व्यवस्थित राहत नाही. तर त्या बदलून घेणे, व्यवस्थित पाचट लावून झाल्यानंतर नळ्या वर करून घेणे किंवा नळ्या व्यवस्थित टाकून घेणे आणि त्यानंतर फाउंडेशनची कामं. तर दरवर्षी सीझन संपल्यानंतर फाउंडेशनची कामे करून घ्यावी लागतात रिपेअरिंगची. तर रिपेअरिंगची कामे करून झाल्यानंतर हे नेट टाकणं ड्रॅगन फ्रूटच्या बागेवरती साधं काम नाही आहे. यासाठी परफेक्ट लेबर लागतात किंवा ज्यांना माहिती आहे तेच यामध्ये काम करू शकतात व्यवस्थितपणे. तर एक जानेवारी महिन्याची एंडिंग चालू आहे, त्यामध्ये आम्ही जानेवारी महिन्याच्या एंडिंगला आम्ही हे नेट टाकून घेत आहोत. सध्या आता ऊन जास्त झालेलं आहे, टेम्परेचर वाढलेलं आहे. बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की जर नेट नाही टाकलं तर काय होईल? नेट नाही टाकलं तर बागेचं डिहायड्रेशन होऊन जातं किंवा टेम्परेचर जास्त असल्यामुळे हे नाजूक पीक असल्यामुळे यावरती पिवळे डागडब्बे, रोगराई यायला लागते आणि आपल्याला हवं ते टनेज भेटत नाही आणि बाग कोलॅप्स होते. त्यामुळे ड्रॅगन फ्रूटच्या बागेवरती नेट टाकून घेणं हे गरजेचंच आहे किंवा मॅन्डेटरी आहे असं समजूनच तुम्ही बागेची लावण करा. ही सगळी जर कामे होत असतील किंवा प्रॉपर व्हायलाच हवीत, अशा प्रकारे जर तुमच्याकडे यंत्रणा असेल तरच तुम्ही ड्रॅगन फ्रूटची बाग लावू शकता.
5 एकरमध्ये ही आमची ड्रॅगन फ्रूटची आहे आणि जवळजवळ 8 ते 10 दिवस यासाठी गेलेले आहेत, सतत लेबर असतानासुद्धा. कारण यामध्ये काटे असतात. खूप आपल्याला जपून काम करावं लागतं आणि व्यवस्थित काम करावं लागतं आणि काट्यांच्या वरती नेट बांधणं खूप अवघड काम आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता पूर्ण 5 एकरवरती आपण हे नेट पसरवून झालेलं आहे किंवा आच्छादन देऊन झालेलं आहे. कितीही जरी अवघड काम असलं तरी करावंच लागतं आणि जगामध्ये सगळ्यात अवघड कामं ही शेतकरीच करतो. पण सध्या डिमांड नाही आहे. पण एक दिवस असा येईल शेतकऱ्याला की शेतकरी सगळ्यात उच्च पदावर असेल. तर हा होता आपला ड्रॅगन फ्रूट बागेचा संपूर्ण व्हिडिओ किंवा बागेमध्ये काय काय अंतर्मशागतीची कामे करावे लागतात किंवा कशी करावी लागतात संपूर्ण आपण डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिलेला आहे. तुम्हाला अजून काही शंका असतील तर मी इथे नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुमच्या शंकेचं निरसन करू शकता. तर अशा छान छान व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या गोविंदराज फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.